खेडकरांना जामीन मंजूर झाला, याचे किती अर्थ निघत आहेत? पहिली गोष्ट म्हणजे अंतरिम जामीन मिळणं किंवा जामीन मिळणं ही एक न्यायिक प्रक्रिया आहे. न्यायालयासमोर जी भूमिका आली त्याच्यातून न्यायालयाने हा कदाचित निर्णय घेतला असावा. परंतु मी गेले अनेक महिने या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहे. म्हणजे पूजा केडकर प्रकरण असेल किंवा आणखी काही 22 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध मी राष्ट्रपतींकडे केलेली तक्रार असेल आणि महाराष्ट्रातल्या काही अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या माझ्या तक्रारी असतील. या सगळ्यामध्ये सगळ्या यंत्रणांचं धोरण हे बोट चेपा आहे असं माझं मत झालेलं आहे. त्याचं कारण असं दिसून येतं आहे की जर या म्हणजे पूजा केडकर तर बडतर्फ झालेली आहे, परंतु इतरही अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली किंवा ती प्रकरणं जर लॉजिकल एंडला गेली तर कुणी त्यांना मदत केली, काय मदत केली, कसं त्यांनी हा संपूर्ण चक्रव्यूह भेदला आणि पदं मिळवली, हे सगळं उघडकीला येईल. आणि विद्यमान जे अधिकारी आहेत, जे यंत्रणेमध्ये आहेत, त्यांचे काळी कृत्य उघडकीला येतील. त्यामुळे यंत्रणांनी बोटचेप धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यातून मग जामीन मिळणं वगैरे असे प्रकार घडत आहेत. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा प्रकार केवळ पूजा केडकर किंवा 4-2 अधिकाऱ्यांपुरता मर्यादित नाही, तर हा देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे. त्यामुळे आज ना उद्या हे प्रकरण आपण लॉजिकल एंडला नेऊ. माझ्याकडे जे काही पुरावे आहेत त्याच्या आधारे मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहे, एवढं मात्र नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.